स्वागत आहे तुमचं माय महानगर मानिनीमध्ये. सध्या तुम्ही पाहत असाल तर गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र सुरू आहे. लालबाग, परळ यासारखे प्रदेश अगदी गजबजून उठलेले आपल्याला दिसून येत आहेत. अशातच आपण आता आलेलो आहोत परळच्या एका चाळीमध्ये. इकडचं एक वैशिष्ट्य म्हणजे की या चाळीमध्ये एक असं कुटुंब आहे की ते संपूर्ण कुटुंब गणपती रंगवण्यामध्ये दंग झालंय. आज आपण त्याच कुटुंबाला भेटायला जाणार आहोत आणि त्यांच्याकडून काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. मंडळी, आता आपल्यासोबत या धुमाळ क्रिएशन्सचे विपुल धुमाळ आहेत. आपण त्यांच्याशीच थोडी बातचीत करणार आहोत. नमस्कार विपुल. नमस्कार. सध्या काय वातावरण आहे? कशी कुठवर आलेली आहे तयारी? कसं चाललंय रंगवण्याचं काम? सध्या ॲक्च्युली आता हा अंतिम टप्पा आहे. लास्टला अवघा गणेशोत्सवाला एक हफ्ता बाकी आहे. तर सगळा लगबगीचा म्हणजे लास्टचा फिनिशिंग टचचं काम चालू आहे आणि गोल्डनचं काम चालू आहे. मग ह्या व्यवसायाला साधारण कधीपासून सुरुवात झाली आणि तुमची कितवी पिढी आहे या व्यवसायामध्ये? या व्यवसायाला माझ्याकडनं आत्ता तरी 40 ते 50 वर्ष झाली आहेत. आमची दुसरी पिढी आहे. हे आम्ही पुढे हा वारसा आम्ही पुढे जपणार आहे आणि वाढवतच नेणार आहे पुढे आणि चालूच आहे काम. तुमच्या ह्या व्यवसायामध्ये महिला सुद्धा सहभागी असतात असं मला समजलंय. खरं तर आमचं माय महानगर मानिनीचं चॅनल आहे. मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की महिलांचा या रंगवण्यामध्ये काय सहभाग असतो? महिला म्हणजे आमचं एकत्रित कुटुंब म्हटल्यावर सगळे या कामामध्ये सगळेच आहेत. महिला तर ॲक्च्युली महिलांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. घरामध्ये घरकाम पण आणि काम हे बघणं पण मोठी गोष्ट आहे. कारण या या व्यवसायात पण आम्हाला मदत करतायत. आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या घरात साधारण किती माणसं आहेत आणि सगळेजण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात? तर मग एकूण सगळ्यांचा सहभाग कसा असतो आणि किती साधारण माणसं काम करत असतात? आमच्या घरामध्ये सध्या तरी 14 ते 15 माणसं आम्ही एकत्रित कुटुंब राहतो आणि छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळी कामं सगळे म्हणजे जसं ज्याला जे काम जमतंय त्या हिशोबाने सगळं प्रत्येकी मदत करतोय. लास्ट आता गणपती आमचा 2 ते 3 महिने गणपती पूर्ण म्हणजे घरात असतातच. कंटिन्यू काम करणं, घरातली काम करणं हे महिलांपासून वगैरे चालूच असतं सगळं. घरातले मेंबर्स कोण कोण आहेत? मेंबर्स मेन ॲक्टिव्हली कसे काकांचं महत्त्वाचं काम असतात. जे 3 माझे काका आहेत, त्यांचं जे आखणी वगैरे आहे, तर ते एक काका माझा फक्त बाहेर राहतो. तो फक्त त्यांची डेली ट्रॅव्हलिंग असते. कारण त्यांचं काम आहे मेन आखणीचं. डोळे जे मेन मूर्तीमध्ये तेच काम महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांना ते दररोज ट्रॅव्हल करतात. मालाड ते परेल, रिटर्न दररोज. या मूर्त्या तुम्ही स्वतः इथे घडवता की कुठून आयात केल्या जातात? ॲक्च्युली मातीच्या आम्ही सध्या घडवतो आणि त्यामधल्या अर्ध्या जास्त असतात ते प्लास्टरच्या असतात. ते पी-ओ-पी पेंटवरून आम्ही डायरेक्ट घेतो आणि त्याच्यामधल्या अर्ध्या ज्या असतात त्या आम्ही माती इथे घडवतो. कारण जागेचा हे कमतरता, त्यामुळे जेवढं जमेल मातीचं, त्यामुळे आम्ही ते जेवढ्या जमता येईल तेवढा करतो. साधारण किती मूर्त्या दरवर्षी तुम्ही रंगवत असता? आमच्या साधारणतः 150 मूर्त्या असतात. 150 मधल्या पी-ओ-पीच्या 100 एक, 100, 125 एक आणि बाकी ज्या आहेत त्या मातीच्या. म्हणजे 50 एक मातीच्या. आणि मग किती मूर्त्यांचा खप होतो? तेवढ्या 150 एक मूर्त्यांचा खप होतो आणि ज्या बाकीच्या आहेत त्या थोड्या आम्ही पेंटिंग करून हे करतो. कुठ कुठवर पोहोचलेल्या आहेत? म्हणजे कुठपर्यंत तुम्ही तुमचे गणपती पाठवता? सध्या तरी या घडीला यावर्षी एक मूर्ती गुजरातला चालली आहे, भरोचला. तिकडे लास्ट इयर पण होती. त्याच्या अगोदर कोल्हापूर, आपल्या कोकणात पण काही काही गेली आहेत. त्यामुळे दरवर्षी काही ना काही कोण ना कोण येतात, की आम्हाला इथे पाठवायचं आहे, तिथे पाठवायचं आहे. ज्यांच्यानुसार जसं असेल तसं आम्ही हे करतो, ट्राय करतो, की मूर्त्या त्यांना आपण म्हणजे ज्या सुबक जे काही कलर काम आहे, जे काय असेल त्या याच्यात. आता माझ्यासोबत असे एक कलाकार आहेत की जे बाप्पाच्या डोळ्यांमध्ये जिवंतपणा आणतात. ते म्हणजे संजय धुमाळ. आपण त्यांच्याशीच बातचीत करूयात. नमस्कार काका. तर मी असं ऐकलं की तुम्ही खास डोळे रंगवण्यासाठी मालाडहून येता. तर हा तुमचा अनुभव कसा आहे? कितव्या वर्षापासून तुम्ही हे काम करताय? मी जवळजवळ आता मला 40-45 वर्ष झाली डोळे काढतो मी. आणि साधारण अनुभव कसा असतो तुमचा डोळे रंगवत असताना? अनुभव तर चांगला असतो. म्हणजे कसं हे हे काम कसं महत्त्वाचं आहे. त्यामुळे डोळ्यांच्या हे करण्यासाठी त्याला भरपूर म्हणजे एकाग्रता लागते त्याला.
तर ते हे करण्यासाठी मला येतं आनंद होतो गणपतीचा हे करताना. तुम्ही हे आधी कुठे शिकला होतात की नाही, स्वतःहूनच? मी स्वतःहूनच हे बघून बघून शिकलो मी. सुरुवातीला आमचे भाऊ करायचे, मोठे भाऊ, आता ते म्हणजे ह्या ह्याच्यात नाही आहेत. तर त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर मी काम शिकलो वगैरे, आणि मग हळूहळू करून मग ते काम करायला शिकलो मी. म्हणजे कुठे शिक्षण वगैरे असं काही गेलो नाही की कुठच्या ह्याला वगैरे. रोज मालाडहून इथपर्यंत येऊन तुम्ही प्रवास करत असता, मग ही दगदग वगैरे ह्याचा काही तुम्हाला थकवा वगैरे जाणवतो की नाही? असला तरी पण काय, इथं काम करताना आपल्याला आणि हे केलंच पाहिजे ना. आता लोकांचे गणपती द्यायचे आहेत, हे करायचे आहेत. मंडळी, तर आत्ता आपल्यासोबत आहे या कुटुंबातील एक अशी मुलगी ज्या मुलीने रंगवण्यामध्ये खरंच तिचा खूप मोठा वाटा आहे, सहभाग आहे. आपण तिच्याशीच थोड्या गप्पा मारणार आहोत आणि तिच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमका हिचा सहभाग कसा असतो. नमस्कार सृष्टी. नमस्कार. तर काय आहेत सध्या, कशी तयारी सुरू आहे आणि काय काय करतेस तू? तयारी खूप जोरात चालू आहे. सध्या अंतिम टप्पा आहे, तर मग थोडं प्रेशराइज फील होत आहे. त्यामुळे घरातले सगळेच कामामध्ये एवढे बिझी झालेत ना, की वेळच नाही आहे. तू कितव्या वर्षापासून सुरुवात केलीस गणपती रंगवायला? मी 8वी-9वीत असतानापासून चालू केलं आहे. म्हणजे ते 13-14 वर्षांची असतानापासून. आणि सध्या किती वर्ष झाली? तर आता 10 वर्ष तर झाली मला या कामामध्ये इन्व्हॉल्व होऊन. तर साधारण सहभाग कसा असतो, म्हणजे तू काय काय नेमकं करतेस? गणपती रंगवतेस हे तर माहिती आहे, पण तू मूर्त्या सुद्धा घडवतेस का? मूर्त्या मी घडवत नाही. अजून मी त्याच्यामध्ये अजून कॉन्ट्रिब्युशन दिलेलं नाही आहे. कारण मातीच्या मूर्तीमध्ये खूप नाजूक काम असतं. त्यामुळे ते अजून तरी मला जमत नाही. पण मी शिकते. बघून बघत राहते. मी जेव्हा पण मोठे काम करत असतात ते मी बघते. पण मी अजून तरी हातभार लावलेला नाही आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये माझं खूप योगदान आहे असं मी बोलू शकते. तर तुम्ही इथे बघू शकता की हा जो खालचा भाग आहे तोही मी रंगवते. आणि मेनली माझं काम हे आहे की मूर्तीचे जे कपडे असतात ते मी जास्त करते. तू सध्या कॉलेज करतेस बरोबर? सध्या बरोबर. टी-वायला आहेस. हो. मग कॉलेज करत असताना हे सगळं करणं हे कसं जमतं? आता असं झालंय की दोन्ही इम्पॉर्टंट आहे. कॉलेजही आणि हे कामही. कारण प्रेशराईज एवढं फील होतं ना, की काहीच असं मोठ्यांवर एवढं काम पडू दे नको. त्यामुळे माझ्याने जेवढं होईल तेवढं मी करत असते. सकाळी कॉलेज असतं, सकाळी त्यानंतर दुपारी घरी आल्यानंतर जेवढा मला टाईम भेटतो तेवढा मी गणपतीमध्ये करते. आणि मग गणेश चतुर्थीच्या दिवशी जेव्हा सगळे तुमचे गणपती निघतात, तेव्हा नेमक्या काय भावना असतात? जसं आपल्याला विसर्जनाच्या दिवशी जसे भावना आपल्या मनात येतात ना, की हां, बाप्पा चाललेत, सगळ्यांना रडू येत असतं. तशाच काही भावना आम्हाला जेव्हा लोकं आमच्याकडून गणपती घेऊन जातात ना, तशाच सेम भावना आम्हाला त्यावेळेस अनुभवतो आम्ही. आणि ते जसं विचार करून रडायला येतं. तू जसं म्हणालीस की तू 8वी-9वीत असल्यापासून गणपती रंगवायला सुरुवात केलीस. तर नेमकं तू कोणाकडून हे शिकलीस? कसं तुला हे ज्ञान मिळालं? माझे पप्पा आणि दादा ज्यांच्याकडून मी आजही इन्स्पायर होते. तर त्यांच्याकडून मी खूप काही गोष्टी शिकली. तर तुम्हाला मी सांगेन की जे दादा माझा गणपतीचे जे कपडे असतात ते दादा रंगवायचा. आणि पप्पा जे दागिन्यांना जे गोल्ड मारलं जातं ते माझे पप्पा करायचे काम. तर त्यांच्याकडून या 2 गोष्टी ते जेव्हा करायचे ना तेव्हा मी बघत राहायची. आणि जिथे पण चुकायची ना तर दादा मला नेहमी सांगायचा की सृष्टी असं कर, सृष्टी तसं कर. तर असं मी बघत शिकत आली आहे. आणि याच 2 गोष्टी मी आजही करते. मंडळी, मूर्ती जेव्हा इथे आणली जाते तेव्हा ती अगदी कच्च्या स्वरूपात असते, म्हणजे पूर्ण प्लास्टर ऑफ पॅरिसचा व्हाईट रंगाचा असा तो मातीचा गोळा असतो. पण त्यानंतर जे आपण हे बाप्पाचं देखणं रूप पाहतोय, तर एक्झॅक्ट ह्याची पूर्ण जी प्रोसेस असते त्या प्रोसेसबद्दल आपण सृष्टीकडून जाणून घेणार आहोत. तर सृष्टी, मला सांगशील का की एक्झॅक्ट जेव्हा तुम्ही पेणवरून मूर्त्या मागवता त्याच्यानंतरची जी काही पूर्ण आखणी असते, प्रोसेस असते, तर ते नेमकी काय असते? जेव्हा मूर्त्या आमच्याकडे येतात त्या पूर्ण रॉ असतात.
पूर्ण वाईट असतात, तर त्याला पहिलं काम हे केलं जातं की त्याला घासलं जातं. मग त्याला फिनिशिंग दिली जाते. या फिनिशिंग नंतर पूर्ण बॉडीला व्हाईट कलर मारला जातो. व्हाईट नंतर हा जो बॉडी कलर तुम्ही बघाल इथे, तर बॉडी कलर दिला जातो. बॉडी कलर नंतर शेडिंग दिली जाते. शेडिंगमध्ये जे ब्लश वगैरे पिंक कलरचा वगैरे आहे ना, ते शेडिंगमध्ये दिला जातो. शेडिंग नंतर डोळ्याचं आखणीचं काम केलं जातं आणि आखणीनंतर फायनली जी लास्ट स्टेप असते ती म्हणजे सोनं दिलं जातं. या सगळ्या प्रोसेस नंतर एक पूर्ण मूर्ती तयार होते. मंडळी, इथे आता सगळ्यात लहान पिढी आपल्याला दिसतेय, ते म्हणजे अर्णव आणि सारा. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकं ते काय काम करतायत. बाळा, तुझं पूर्ण नाव? अर्णव संदीप धुमाळ. तू काय करतोय सध्या? मी पेढी वगैरे मारतो गणपती वगैरे. पेढी म्हणजे काय? पेढी म्हणजे ज्याच्यावर गणपती असतो ते. मग त्याला कोणता रंग मारता तुम्ही? ग्रे ग्रे. सारा, तू काय करतेस? मी पण पेढी मारते. आणि अजून काय करता तुम्ही? कपडे वगैरे रंगवता? नाही, पण आम्ही थोड्या दिवसांनी रंगवणार आहेत. बघून बघून सगळ्यांचं शिकणार. खरंच या मुलांनी एक आशावाद निर्माण केलाय. ते म्हणजे आत्ता जरी आम्ही गणपती पूर्णपणे रंगवत नसलो तरी सुद्धा आम्ही नवीन शिकून पुन्हा तो रंगवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मंडळी, तर सध्या आपल्यासोबत या धुमाळ कुटुंबातील एक असा कलाकार व्यक्ती आहे की ज्याने टेक्निकली प्रॅक्टिकली आर्ट्सचं शिक्षण घेतलंय. आपण त्याच्याशीच गोष्टी करूयात, गप्पा मारूयात आणि त्यालाच विचारूयात की नेमका त्याचा हा प्रवास कसा राहिलाय. नमस्कार यश. नमस्कार. तर आत्तापर्यंत तू म्हणजे कधीपासून हे शिकायला सुरुवात केलीस आणि आत्तापर्यंत तू काय काय शिकलायस, काय काय करतोय सध्या? मला लहानपासूनच आर्टची म्हणजे आवड होती, तर मी 12th नंतर फाउंडेशनचा कोर्स करून मग ते कमर्शियल आर्ट केलं. मग त्याच्यानंतर ते पुढे ग्राफिक डिझाईन वगैरे असणार. मग त्याच्यामुळे मला म्हणजे गणपतीमध्ये थोडं इम्प्रूव्हमेंट करू शकतो मी. मग आता मी सध्या हे डिझाईन आणि धोतर मारतो. धोतर आणि डोळे काढायचं ट्राय करतो, पण डोळ्यांनी शिकलो नाही पूर्ण. मंडळी, जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की चाळ, मुंबई आणि गणपती हे एक वेगळंच समीकरण आहे आणि हे समीकरण आज आपण इथे अनुभवलं. लालबाग परळ म्हटलं की ही संपूर्ण ऊर्जा गणपतीची ही तुमच्यामध्ये येतेच येते. तीच ऊर्जा आणि तोच उत्साह घेऊन आपण पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि तोपर्यंत बोला गणपती बाप्पा.